रयत शिक्षण संस्थेचे SHGM कॉलेज कोपरगाव विषय इतिहास इयत्ता 11वी प्रकरण 7 भारत आणि इराण. आपण पाठीमागच्या तासाला या प्रकरणामधील पहिल्या 2 मुद्द्यांचा आढावा या ठिकाणी घेतला. त्यामध्ये पहिला जो मुद्दा आहे तो भारतीय उपखंड आणि इराण, आणि त्यानंतर दुसरा जो मुद्दा आहे तो पर्शियन, त्यालाच अखमोनीय साम्राज्य आणि ग्रीस यांच्यातील लढाया किंवा संघर्ष, अशा 2 मुद्द्यांचा आढावा आपण या ठिकाणी पाठीमागच्या तासाला घेतलेला आहे. त्यानंतर आज आपण या ठिकाणी या प्रकरणामधला पुढचा जो मुद्दा आहे तिसरा, तो आहे पर्शियन साम्राज्य आणि भारत. आता पर्शियन साम्राज्य आणि भारत यांचा जो संबंध आहे किंवा या ठिकाणी या संदर्भामध्ये आपल्याला या ठिकाणी आढावा घ्यायचा आहे. आता ज्या काळात भारतातील महाजनपदामधील सत्ता स्पर्धेमधून सर्वात शेवटी मगध साम्राज्याचा उदय झाला, म्हणजे आपण पाहिलं की जवळपास 16 महाजनपदे या ठिकाणी उदयास आली, आणि या 16 महाजनपदांमध्ये भारतामध्ये जी एकंदरीत संघर्ष झाला सत्ता स्पर्धेसाठी, आणि सर्वात शेवटी एकच साम्राज्य मात्र सर्वात मोठं बलशाली म्हणून उदयास आलं, आणि ते म्हणजे मगध साम्राज्य. आता हे मगध साम्राज्य जे उदयास आलं त्याच काळात भारतीय उपखंडाच्या वायव्य प्रदेशात छोटी छोटी स्वतंत्र राज्ये जिंकून घेत अखमोनीय सम्राटांनी त्यांचे साम्राज्याची सीमा ही पंजाबपर्यंत विस्तारली होती. म्हणजे आपण जर पाहिलं तर अखमोनीय सम्राटांनी ही जिंकून घेतली वायव्य प्रदेशातली छोटी छोटी राज्य व पंजाबपर्यंत त्यांनी आपला साम्राज्याचा विस्तार जो आहे तो या अखमोनीय सम्राटांनी केल्याचं आपल्याला सांगता येईल. दुसरा सायरस याने काबूलची जी राजधानी आहे, काबूलचा खोरं किंवा गांधारचा जो प्रदेश आहे तो प्रदेश या ठिकाणी जिंकून घेतला. याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर अखमोनीय सम्राटांचे जे अभिलेख आहे या आणि ग्रीकांच्या इतिहासकारांच्या ज्या नोंदी आहे याच्यावरून या ठिकाणी ही जी माहिती आहे ही माहिती मिळते. याच्यामध्ये दुसरा सायरस याने काबूलच्या खोऱ्याचा म्हणजे गांधारचा जो प्रदेश आहे तो या ठिकाणी जिंकून घेतला, आणि हा संपूर्ण जो प्रदेश आहे तो अखमोनीय साम्राज्यामध्ये समाविष्ट करण्यात आला. त्यानंतर आपण जर पाहिलं तर पहिला दारियुस हा जो आहे अखमोनीय साम्राज्याचा सम्राट पहिला दारियुस याने सिंध आणि पंजाब हा जो प्रांत आहे हा प्रांत या ठिकाणी त्याने जिंकून घेतला, आणि त्याने जवळपास अखमोनीय साम्राज्याच्या ज्या सीमा आहे ह्या पूर्वेकडे विस्तारित केल्या, आणि त्या थेट झेलम नदीपर्यंत किंवा झेलमपर्यंत पूर्वेकडील सीमा ज्या आहे त्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर त्या विस्तारित केल्या, आणि अशा पद्धतीने पंजाबचा जो प्रदेश आहे हा पंजाबचा प्रदेश हा अखमोनीय साम्राज्याचा हिस्सा बनला. आपण जर पाहिलं तर अशा पद्धतीने अखमोनीय साम्राज्य किंवा पर्शियन साम्राज्य ज्याला आपण म्हणतो त्या साम्राज्याने या ठिकाणी भारतातला हा जो प्रदेश आहे हा प्रदेश हा जिंकून घेऊन एक अशा पद्धतीने या ठिकाणी त्यांच्या साम्राज्याचा जो विस्तार आहे तो विस्तार या ठिकाणी केला. भारतीय उपखंडातून सत्रपीमधून महसूल कर दिला जात असे, आणि अशा पद्धतीने आपण जर पाहिलं तर हिरोडोटस याने बऱ्याचशा ज्या काही नोंदी केलेल्या आहे
त्या नोंदीनुसार 360 टॅलंट कनकपराग इतका होता. म्हणजे आता याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर टॅलंट हे जे काही आहे हे वजनाचं परिमाण होतं. म्हणजे त्या काळामध्ये आपण जर पाहिलं तर टॅलंटला हे या ठिकाणी या लोकांचं वजन याच्यामध्ये 20 ते 40 किलो इतके प्राचीन कनकपराग, ज्याला आपण गोल्ड डस्ट असं म्हणतो, आणि याच्यामध्ये नदीकाठच्या वाळूच्या कणाच्या रूपात मिळणारं सोनं, असा या ठिकाणी उल्लेख जो आहे तो या ठिकाणी याचा केला जातो. म्हणजे एकंदरीत आपण जर पाहिलं तर या अखमोनीय सम्राटांनी त्या काळामध्ये भारतीय खजिन्यामध्ये म्हणजे आपल्या खजिन्यामध्ये भारतीयांकडून मिळणाऱ्या महसुलाचा वाटा हा फार मोठा होता असं या ठिकाणी आपल्याला सांगता येईल. म्हणजे एकंदरीत अशा पद्धतीने इराण किंवा पर्शियन साम्राज्य आणि भारत यांचा जो संबंध आहे तो या ठिकाणी अशा पद्धतीने आल्याचं आपल्याला सांगता येईल. तर त्याच्यानंतर आपल्याला यातला पुढचा जो मुद्दा आहे, चौथा मुद्दा, तो म्हणजे इराणचा राजकीय आणि सांस्कृतिक प्रभाव हा कसा होता. तर याच्यामध्ये आपण जर विचार केला तर सुरुवातीला या ठिकाणी भारतीय उपखंडामधील पर्शियन साम्राज्य जे आहे यांचं वास्तव्य या ठिकाणी आपण जर पाहिलं तर राजकीय प्रभाव पाहत असताना सुरुवातीला या सत्तेचं भारतीय उपखंडावर किमान 200 वर्ष हे अस्तित्व होतं. म्हणजे जवळपास 2 शतके, आणि ही 2 शतके या ठिकाणी या पर्शियन म्हणजे थोडक्यात साम्राज्याचं आपण जर पाहिलं तर अस्तित्व ही भारतीय उपखंडामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. मग आता याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर साम्राज्याच्या प्रशासनासाठी जिंकलेल्या प्रत्येक प्रांतावर सत्रप म्हणजे राज्यपाल यांची नेमणूक करण्याची पद्धत होती. म्हणजे एकंदरीत आपण जर पाहिलं तर अशा पद्धतीने ठिकाणी या पर्शियन सम्राटांनी या भारतीय उपखंडामध्ये जवळपास आपला जो ठसा आहे हा ठसा या ठिकाणी जो उमटवला, याचा विचार करता एक गोष्ट आपल्याला ठळकपणे जाणवते की साम्राज्याच्या प्रशासनासाठी प्रत्येक जिंकलेल्या प्रांतावर त्यांनी सत्रप म्हणजे काय, राज्यपाल, आणि या राज्यपालाची जी नेमणूक आहे ही या ठिकाणी त्यांनी केल्याचं आपल्याला सांगता येईल. थोडक्यात ही पद्धत जी आहे ही पद्धत या ठिकाणी त्यांनी राबवली. आता याच सत्रप पद्धतीचा पुढे सिकंदर, शक व कुशाण या राजांनी सुद्धा म्हणजे थोडक्यात ही पद्धत राबवल्याचं आपल्याला सांगता येईल. आणि अशा पद्धतीने भारतामध्ये या ठिकाणी ही जी पद्धत आहे राज्यपाल नेमणुकीची या ठिकाणी यांच्या राजकीय प्रभावाच्या दृष्टिकोनातून आपल्याला सांगता येईल. तर याच्यानंतर आपल्याला यामध्ये या ठिकाणी एक सांगता येईल की या इराणचा जो राजकीय प्रभाव आहे तो राजकीय प्रभाव पाहत असताना या ठिकाणी आपल्याला अशा पद्धतीचं सुरुवात जी आहे या ठिकाणी केल्याची प्रशासनाच्या दृष्टिकोनातून आपल्याला सांगते. त्याच्यानंतर आपल्याला या ठिकाणी त्यांच्या काही सांस्कृतिक बाबींचा सुद्धा उल्लेख करता येईल. याच्यामध्ये लिपी, आता लिपीच्या संदर्भामध्ये आपण जर विचार केला तर अखमोनियन साम्राज्याच्या काळामध्ये भारतीय उपखंडाच्या वायव्य भागात अरेमाइक लिपी ही वापरत असत. म्हणजे अरेमाइक लिपीचा वापर जो आहे तो या ठिकाणी ते करत असत. तर याच लिपीमधून पुढे खरोष्टी जी लिपी आहे ही विकसित झाल्याचं आपल्याला सांगता येईल. म्हणजे आपण जर पाहिलं तर या ठिकाणी या अखमोनियन साम्राज्याच्या या अरेमाइक लिपीमधूनच
भारतामध्ये या ठिकाणी खरोष्टी जी लिपी आहे की ही खरोष्टी लिपी या ठिकाणी विकसित झाली आणि या खरोष्टी लिपीचा सर्वात मोठा उपयोग जो आहे तो पुढे सम्राट अशोक याने केल्याचं आपल्याला सांगता येईल. याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर सम्राट अशोकाने जे लेख लिहिले, शिलालेख, आपण पाहतो की सर्वात जास्त शिलालेख सम्राट अशोकाने लिहिलेले आहे. ते जवळपास आपण जर पाहतो 84,000 शिलालेखाचा उल्लेख या ठिकाणी आपल्याला प्राचीन भारताच्या इतिहासामध्ये सांगता येईल. आणि बरेचसे जवळपास जे लेख आहे अशोकाने लिहिलेले ते याच खरोष्टी लिपीमध्ये आहे. थोडक्यात याचे काही पुरावे जे आहे ते पुरावे या ठिकाणी आपल्याला सापडलेले आहे. आता याच्यामध्ये प्राचीन ही जी खरोष्टी लिपी आहे ही या ठिकाणी भारतामध्ये कालांतराने जी विकसित झाली आणि हे जवळपास सम्राट अशोकाने बऱ्याचशा राजज्ञा ज्या आहे ह्या राजज्ञा असलेले कोरीव लेख हे मुक्याच्या जागी प्रदर्शित करण्याची पद्धतही ही अखमोनीय सम्राटांच्या लेखाच्या उदाहरणावरून घेतलेली होती असे दिसते. जे एकंदरीत आपण जर पाहिलं तर अशा पद्धतीचं या ठिकाणी हे जे लेख आहे हे लेख हे सम्राट अशोकाने या खरोष्टी लिपीमध्ये लिहिले आणि याच्यातून बऱ्याचशा प्रमाणामध्ये अखमोनीय सम्राटांच्या कालखंडामध्ये घेतलेली ही जी पद्धत आहे हे म्हणजे मुक्याच्या जागी लेख लिहिण्याची सर्वात महत्त्वाची अशोकाने त्यांच्याकडून घेतलेली दिसून येते. त्याच्यानंतर आपल्याला या ठिकाणी स्कायलॉक्स ऑफ कार्यदा म्हणून या ठिकाणी सर्वात महत्त्वाचं एक मुद्दा आहे की ज्याच्यामध्ये पहिला दारियुस जो आहे याने सिंधू नदी जी आहे व अरबी समुद्राची माहिती जी आहे ती मिळवण्यासाठी स्कायलॅक्स हा ग्रीक खलासी या ठिकाणी आपण जर पाहिलं होता. आणि याच्यामध्ये जर आपण विचार केला तर हेरोडोटसच्या माहितीनुसार पहिल्या दारियुस याने सम्राट आपलं सिंधू नदी आणि अरबी समुद्राची माहिती मिळवण्यासाठी अनेक शोधक पाठवले होते आणि हे अनेक शोधक पाठवले त्यामध्ये स्कायलॅक्स ऑफ कार्यंदा या नावाने ओळखला जाणारा आयोनियाचा हा ग्रीक खलासी आहे. स्कायलॅक्स ऑफ कार्यंदा हा कोण आहे? हा आयोनियाचा ग्रीक खलासी आहे आणि याने मग या ठिकाणी आपण जर पाहिलं तर सिंधू नदी आणि अरबी समुद्राची माहिती मिळवण्यासाठी अशा पद्धतीने त्याने ही जी माहिती आहे ही गोळा करण्याचा प्रयत्न केला आणि याच्यातून त्याने स्कायलॅक्स हा सिंधू नदीपासून सुरुवात करून त्याने अरबी समुद्राच्या किनाऱ्याला वळसा घालून तांबड्या समुद्रात प्रवेश केला आणि तो नाईल नदीच्या मुखापाशी म्हणजे सुएझ कालव्यापर्यंत पोहोचला. त्याच्या प्रवासाला जवळपास आपण जर पाहिलं तर 2.5 वर्ष लागली. म्हणजे तो सिंधू नदीपासून निघाला आणि सिंधू नदीपासून निघाल्यानंतर तो अरबी समुद्राच्या किनाऱ्याला वळसा घालत हा तांबड्या समुद्रात त्याने प्रवेश केला व तो नाईल नदीच्या मुखापाशी म्हणजे सुएझ कालव्यापाशी सुएझपर्यंत या ठिकाणी पोहोचला आणि हा जो कालावधी आहे त्याचा तो जवळपास 2.5 वर्षाचा आहे. आता स्कायलॅक्सने जो हा प्रवास केला 2.5 वर्ष या प्रवासाचा जो वृत्तांत आहे सर्व माहिती ही त्याने पेरिप्लस ऑफ स्कायलॅक्स या म्हणजे थोडक्यात या नावाने ती प्रसिद्ध आहे. आणि म्हणून स्कायलॅक्स याच्या शोध मोहिमेनंतर पहिला दारियुस याने सिंधू नदीच्या खोऱ्यातील प्रदेश जिंकला. म्हणजे एकंदरीत आपण जर पाहिलं तर हा जो एकंदरीत स्कायलॅक्स ऑफ कार्यदा हा जो खलासी आहे या खलाशाच्या माहितीनुसारच या ठिकाणी पहिल्या दारियुसने आपली मोहीम आखली आणि आपली मोहीम आखून अशा पद्धतीने त्याने हा सिंधू नदीचा जो प्रदेश आहे सिंधू नदीच्या खोऱ्यातला हा जो प्रदेश आहे हा प्रदेश या ठिकाणी त्याने काय केला जिंकून घेतला. आता
या ठिकाणी आपल्याला पुढचा यातला एक मुद्दा पाहायचा आहे, तो म्हणजे व्यापार. आता इराणसारख्या लोकांनी या ठिकाणी सांस्कृतिक दृष्टिकोनातून आपण जर पाहतो, व्यापाराच्या दृष्टिकोनातून सुद्धा त्यांनी जे काही महत्त्वाचं पाऊल उचललं होतं, यामध्ये पर्शिया व भारतीय उपखंडामधील दळणवळणासाठी नवीन सागरी मार्ग जो आहे, तो नवीन सागरी मार्ग हा या ठिकाणी त्यांनी शोधला. आणि दारियुसने या ठिकाणी सर्वात महत्त्वाचं आपण जर पाहिलं तर हा नवीन जो सागरी मार्ग जो आहे किंवा दारियुसने तो पुन्हा खोदवला. त्याने पर्शिया आणि भारत उपखंडामधील दळणवळणासाठी एक सागरी मार्ग नव्याने खुला केला. थोडक्यात खोदला म्हणजे खुला केला. याच्यातून वायव्य प्रदेश व सिंध पंजाब प्रदेशात व्यापार करण्यास या ठिकाणी सुरुवात झाली. याच्यामधून आपण जर पाहिलं तर ही जी एकंदरीत व्यापाराची जी सुरुवात आहे, ही भारतीय उपखंडामध्ये अशा पद्धतीने पर्शिया किंवा इराण ज्याला आपण म्हणतो, यांनी या ठिकाणी या दारियुसच्या एकंदरीत कालखंडामध्ये सुरुवात केली. आणि या समुद्री मार्गामुळे अक्मोनिय साम्राज्यात समाविष्ट असलेल्या भारतीय उपखंडातील वायव्य प्रदेश आणि सिंध पंजाबच्या प्रदेशातील व्यापाराला ऊर्जितावस्था आली. आणि पर्शियन बाजारामधून मग भारतामध्ये, म्हणजे थोडक्यात आपण जर पाहिलं तर भारतामधून पर्शियन बाजारामध्ये हस्तिदंत म्हणजे हत्तीचे जे दात आहे आणि सागवानी जे लाकूड आहे, हे मोठ्या प्रमाणात राजवाड्याच्या बांधकामासाठी आपण जर पाहिलं तर ते वापरत असत. म्हणजे एकंदरीत जर विचार केला तर व्यापाराची सुरुवात या ठिकाणी झाल्यानंतर किंवा व्यापार खुला झाल्यानंतर या पर्शियन बाजारपेठेमध्ये मग भारतातून कोणत्या वस्तू पाठवत तर त्यामध्ये हस्तिदंत आहे, हत्तीचे दात आहे आणि सागवानी लाकूड जे आहे ते या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये भारतातून पर्शियामध्ये जात असेल. याच्यामध्ये तेथील असणारे जे काही राजवाडे आहे, ह्या राजवाड्यांच्या बांधकामासाठी त्या लाकडाचा उपयोग जो आहे तो या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये केला जात असेल. आता याच्यामध्ये आपल्याला आणखीन एक संबंधाच्या संदर्भात सांगता येईल आणि ते म्हणजे भारतीय सैन्य किंवा भारतीयांचे सैन्य. त्याच्यामध्ये आपण एक जर विचार केला तर हिरोडोटसने बऱ्याचशी जी काही माहिती आहे, ही जी माहिती या ठिकाणी लिहिलेली आहे आणि त्याने जे वर्णन केलेलं आहे, याच्यामध्ये अक्मोनिय सैन्यामध्ये बरंचसं जे सैन्य आहे ते भारतीय सैन्य होतं. आणि हे भारतीय सैन्य जे होतं त्यामध्ये इसवी सन पूर्व 480 मध्ये सम्राट झेरेक्सने ग्रीकांवर ज्यावेळेस आक्रमण केलं, तेव्हा त्यांच्या सैन्यामध्ये गांधार, सिंध, पंजाब या प्रदेशातील सैन्य होतं. म्हणजे बरंचसं आपण भारतीय सैन्याचा जो उल्लेख करतो या अक्मोनिय साम्राज्यामध्ये, तर याच्यातून आपल्याला एक लक्षात येईल की त्यामध्ये गांधार, सिंध आणि पंजाब या प्रांतामधले, या प्रदेशामधलं बरंचसं जे काही सैन्य आहे, भारतीय सैन्य जे आहे ते या अक्मोनिय साम्राज्यामध्ये होतं. त्याच्यानंतर गांधारजवळील सैनिकाजवळ वेतांचे धनुष्यबाण व आपल्याला म्हणजे वेताचे जे धनुष्यबाण असून आखूड दांड्याचे भाले होते. त्यांच्याकडे घोडे तसेच रथही होते. म्हणजे गांधारजवळ जे सैन्य होतं, गांधारचं जे सैन्य आहे, सैनिकाजवळ वेताचे धनुष्यबाण होते, त्याचप्रमाणे आखूड दांड्याचे भाले होते आणि त्यांच्याकडे सर्वात मोठे घोडे व रथसुद्धा होते, असं आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. त्याच्यानंतर भारतीय सैनिकांचा जो पोशाख आहे तो सुती कापडाचा होता. म्हणजे थोडक्यात या ठिकाणी आपण जर पाहिलं तर सैन्याचा पोशाख पूर्णपणे सुती कापडाचा होता. धनुष्यबाण जो आहे त्या धनुष्यबाण चालवण्यामध्ये हे जे सैनिक होते हे अगदी निपुण होते. म्हणजे याच्यामध्ये आपण जर विचार केला तर पूर्णपणे गांधारचा हा जो भाग आहे, गांधार भागातले हे जे सैन्य आहे हे पूर्णपणे पारंगत होतं.
म्हणजे धनुष्यबाण चालवण्यामध्ये पारंगत होतं. सर्वात महत्त्वाचं घोडे चालवण्यामध्ये, म्हणजे थोडक्यात घोडे आणि रथ ही त्यांच्याकडे असल्यामुळं त्यांच्याकडे चांगल्या पद्धतीचं एकंदरीत लष्कराचं एकंदरीत आपण जर पाहिलं तर ज्याला भिस्त आपण म्हणतो ती या ठिकाणी यांच्यामध्ये होती. आणि अशा पद्धतीने भारतीयांचं सैन्य जे आहे हे मोठ्या प्रमाणामध्ये या अक्मोनिया साम्राज्यामध्ये होतं असं आपल्याला यातून सांगते. त्याच्यानंतर आपल्याला सांस्कृतिक प्रभावाच्या दृष्टिकोनातून एक आणखीन मुद्दा सांगता येईल आणि तो म्हणजे नाण्यांचा आहे. बघा, आता अक्मोनिया साम्राज्याचा जो संस्थापक जो आहे तो दुसरा सायरस सत्तेवर येण्यापूर्वी पर्शियामध्ये चलनी नाणी वापरात नव्हती. म्हणजे जोपर्यंत या ठिकाणी दुसरा सायरस जो होता तो येण्यापूर्वी पर्शियामध्ये चलन नाणी जे आहे ते ठिकाणी वापरात नव्हती. थोडक्यात वस्तुविनिमय पद्धत होती. म्हणजे वस्तुविनिमय म्हणजे काय, की एखादी वस्तू घ्यायची त्या बदल्यामध्ये दुसरी वस्तू घ्यायची, वस्तुविनिमय पद्धत. थोडक्यात या ठिकाणी ही जी पद्धत आहे ही पद्धत त्या काळामध्ये होती. चांदीची लगड चलन म्हणून वापरात होती. याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर चांदीची लगड चलन म्हणून या ठिकाणी सर्वात महत्त्वाचा उल्लेख जो आहे तो याच्यामध्ये येतो. आता आपण जर पाहिलं तर चांदीच्या लढीचा वापर हा प्रामुख्याने ठराविक वजनाच्या चांदीच्या लढीचा वापर जो आहे तो या ठिकाणी केल्याचं दिसून येतं. आता लिडिया या ग्रीक नगर राज्यात स्टेटर नाणे हे चलनात होते. बघा, लिडिया या ग्रीक राज्यामध्ये चलनी नाणी जे आहे त्याला स्टेटर या नावाने ओळखलं जायचं. आणि सायरसने लिडियाच्या धर्तीवरच नाणी पाडण्यास सुरुवात केली. म्हणजे आपण जर पाहिलं तर या ठिकाणी अशा पद्धतीने सर्वात महत्त्वाचं सायरसने या लिडियाच्याच धर्तीवर नाणी पाडण्यास सुरुवात केली. त्याच्यामध्ये पहिला दारियुस जो आहे याने मात्र स्वतःची प्रतिमा असलेले दारिक हे सोन्याचे नाणे, तर सिग्लॉस हे चांदीचे नाणे या ठिकाणी त्याने पाडले. आणि या नाण्यांवर प्रामुख्याने त्याने धनुष्यबाण याचं या ठिकाणी चित्र जे आहे ते चित्र या ठिकाणी त्याने कोरलं. आता आपण जर पाहिलं तर दारियुस जो आहे ह्या पहिल्या दारियुसने मात्र या ठिकाणी दारिक नावाचं सोन्याचं नाणं या ठिकाणी पाडलं आणि सिग्लॉस नावाचं चांदीचं नाणं या ठिकाणी पाडलं. त्याच्यावर धनुष्यबाण याचं चित्र जे आहे ते या ठिकाणी त्याने दारिक केलं. एक दारिकची किंमत ही 12 सिग्लोई इतकी असेल. म्हणजे आपण जर पाहिलं तर अशा पद्धतीने, आता सिग्लोड म्हणजे ही सिग्लॉसचे अनेक वचन आहे आणि याच्यामधूनच आपल्याला या ठिकाणी अशा पद्धतीने सांगता येईल की या नाण्यांच्या बरोबरीनेच अक्मोनिया साम्राज्यातील ग्रीक सत्रपांची नाणी ही प्रचारात आली. काही सत्र ग्रीक नाण्यांच्या धर्तीवर स्वतंत्र नाणीही पाडत असत. म्हणजे राज्यपाल सत्रप ज्याला आपण म्हणतो ते स्वतंत्रसुद्धा नाणी जी आहे ती या ठिकाणी पाडत. ही नाणी साच्यातून काढली जात. त्यांच्या दर्शनी भागावर राजांची प्रतिमा असे आणि मागील बाजूला अर्थतंत्राचा वापर हा या ठिकाणी सर्वात महत्त्वाचा केला जात असे. म्हणजे एकंदरीत आपण जर पाहिलं तर अशा पद्धतीचं या ठिकाणी नाणी जी आहे ही या ठिकाणी यांचा प्रभाव जो आहे तो आपल्याला दिसून येतो. आता शेवटी आपल्याला या ठिकाणी सांगता येईल की पर्शियन आणि ग्रीक यांची स्थापत्य कला सुद्धा या ठिकाणी प्रभावी आपल्याला जाणवते. म्हणजे यांचा प्रभावसुद्धा याच्यातून जाणवतो. सम्राट सायरसने भव्य राजवाडा व इमारती उभारण्यासाठी आशिया मायनरमधील ग्रीक वसाहतीतून शिल्पकार आणले होते. सिकंदरने पर्शिया जिंकल्यावर पर्सिपोलिस या ठिकाणी त्याने उद्ध्वस्त केले आणि पर्शियन साम्राज्य संपुष्टात आल्यावर तेथील कारागिरांचा राजाश्रय संपला. कारागिरांनी स्थलांतर करून भारतात पोहोचले आणि सम्राट अशोकाने मग या ठिकाणी त्या कारागिरांना राजाश्रय दिला आणि या कारागिरांच्याच मदतीने सम्राट अशोकाने दगडी स्तंभामध्ये पर्शियन व ग्रीक शिल्पकलेचा प्रभाव जो आहे
तो या ठिकाणी दिसून येतो. म्हणजे सम्राट अशोकाच्या काळामध्ये बरेचसे जे काही कारागीर जे होते, हे कारागीर आपण जर पाहिलं तर हे पर्शियन कारागीर होते. आणि या पर्शियन कारागिरांनी मग त्यांची कारागिरी या ठिकाणी अशोकाच्या दरबारामध्ये ज्यावेळेस राजाश्रय त्यांना मिळाला आणि मग त्या शैलीचा प्रभाव जो आहे तो या ठिकाणी त्यांनी भारतातल्या शिल्पकलेमध्ये दाखवला असं या ठिकाणी सांगता येईल. अशा पद्धतीने आपल्याला या प्रकरणामधले दोन हे जे मुद्दे आहे, या दोन मुद्द्यांचा आपण या ठिकाणी आढावा घेतला. यामध्ये पर्शियन साम्राज्य आणि भारत आणि त्यानंतर इराणचा राजकीय आणि सांस्कृतिक जो प्रभाव आहे तो या ठिकाणी कसा होता याचा थोडक्यात उल्लेख आपण पाहिला. या ठिकाणी आज आपण इथेच थांबतोय. आपण पुढच्या तासाला या प्रकरणामधले पुढचे जे राहिलेले दोन मुद्दे जे आहे त्यांचा आढावा या ठिकाणी पाहणार आहोत. धन्यवाद.